न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। लग्न ठरवताना सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं आपण अनेकदा ऐकतो। गावाकडे ही सोयरीक जुळवताना सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी असं सांगितलं जातं। मात्र लग्न ठरवताना मुलाकडून किंवा मुलींच्या घरच्यांकडून एखादी गोष्ट जाणून बुजून लपवण्यात आली तर असे अनेक प्रकार आपण यापूर्वी ऐकले असतील किंवा त्याबद्दल वाचलंही असेल। मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका विचित्र प्रकरणामध्ये मुलाच्या घरच्यांनी लपवून ठेवलेलं त्यांच्या लैंगिकतेसंदर्भातील सत्य समोर आल्यानंतर सुनेलाच मारहाण करण्यात आली आहे। हे प्रकरण आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं असून या प्रकरणाची पंचक्रोशीत चर्चा असल्याचं दिसतंय। मिळालेल्या माहितीनुसार मुलाचं नपुसकत्व लपवून लग्न लावल्याचा आणि त्यानंतर पैशांसाठी विवाहितेचा छळ केल्याचा हा प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आलाय। सदर प्रकरणामधील पीडिता 32 वर्षाची आहे। सासरच्या मंडळींना फसवणूक केल्यानंतर अत्याचार सुरू केल्यानं या पीडित विवाहितेनं छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीसह सासरच्या 10 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पत्नीनं डॉक्टरांकडे जाण्याची मागणी केल्यानंतर पतीकडून मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पीडितेनं केलाय। सासरच्या मंडळींना पतीच्या नपुसकत्वाची माहिती असूनही पीडितेला गप्प राहण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे। आपल्या मुलातील दोष लपवून फसवून मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर तिच्याकडे हुंडाही मागण्यात आल्याचं आरोपामध्ये म्हटलं आहे। नाशिक इथं फ्लॅट खरेदीसाठी 15 लाख रुपयांची मागणी पीडितेकडे करण्यात आली। पैसे देण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिच्यावर वारंवार दबाव टाकण्यात आला। या प्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। नपुसकत्व हे भारतीय समाजामध्ये फारशा न बोलल्या जाणाऱ्या लैंगिक समस्यांपैकी एक आहे। नपुसकत्व ही वैद्यकीय समस्या आहे। ही अडचण असलेल्या पुरुषांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुरेशी उत्तेजना मिळत नाही किंवा ते पुरेसे उत्तेजित होऊ शकत नाही किंवा ते उत्तेजन टिकवता येत नाही। अशा व्यक्तींना शरीर संबंध ठेवताना अडचण येते। या साऱ्यांनाच मराठीत नपुसकता किंवा लैंगिक अक्षमता असंही म्हणतात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।